जळगाव येथील शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी रुग्णालयामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलून येथे ठेकेदारी पद्धतीने काम करणारे स्मार्ट कंपनीने नव्याने इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। दरम्यान कंपनीने कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहे। दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन न्याय मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। दरम्यान या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी देखील पाठिंबा दिला असून कंपनीच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आपण लढा देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। मी कलेक्टर ऑफिसला आलो असता गर्दी बघितली आणि या गर्दीचा एकच रोष होता की जी स्मार्ट कंपनी जिची मुघलाई अख्ख्या महाराष्ट्रात चालली हिने या लोकांवर अन्याय केलाय। 74 लोकांना घरी ठेवतंय, वशिलाबाजी करतंय। यांनी कोरोनामध्ये काम केलंय, यांना तिथलं सगळं नॉलेज आहे आणि त्या ठिकाणी काही लोकांना अन्याय नसताना काढलं जातंय। तर मी नक्की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे। या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही नाही कामावर घेतलं तर नक्कीच पुढचं आंदोलन काय होईल याचा विचार या स्मार्ट कंपनीने करावं, हेच माझं त्यांना निवेदन आहे। मला त्यातलं काही माहित नाही, ही कंपनी कोणाची असो, पण लोकांवर जर अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधीने अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी उभं राहावं। या वृत्तीप्रमाणे मी या ठिकाणी मला ही गर्दी बघितल्यानंतर कळालं की याच्यात गोरगरीब जनते, विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी कोरोनात काम केलं, या कोरोनात सगळ्या आईबापाला कोणी काही करत नव्हतं, या विद्यार्थ्यांनी या महिलांनी त्या ठिकाणी आपली सेवा बजावली आणि त्यांना तुम्ही घरी ठेवताय। ही मुघलाई जी चालली आहे, जो कोणी ठेकेदार असेल त्याला वटणीवर आणण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू। भाऊ, या ठेकेदारांकडून जी पैशांची माग केल्याचा असाही दावा केला जातो आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, पण आपण त्याच्यात बघितलं पाहिजे की पैसे घेतले जात आहे काय। आता ठीक आहे, आरोप त्यांचा आहे, पण आरोपाला उत्तर समोरच्याने दिलं पाहिजे की पैसे घेतायत का काय करतायत हे बघितलं गेलं पाहिजे। पण मी एकच म्हणतो, ज्यांनी कोरोनात काम केलंय, ज्यांना कोरोना योद्धा म्हटलंय, ह्याच योद्धांचा सन्मान ही स्मार्ट कंपनी करणार का?